पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मोहरूपी चिखलातून बाहेर पडल्यावर आणि किंग कर्तव्य विमूढता नाहीशी झाल्याने योगाला प्राप्त झालेल्या स्थिर बुद्धी झालेल्या पुरुषाविषयी अर्जुन प्रश्न करतात। अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधि किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम। अन्वय। अर्जुन उवाच केशव समाधिस्थस्य स्थितप्रज्ञस्य का भाषा स्थितधि किम प्रभाषेत किम आसीत किम व्रजेत। अर्थ, अर्जुन म्हणाले, हे केशव, परमात्म्यात स्थिर बुद्धी असणाऱ्या मनुष्याची कोणती लक्षणे असतात? तो स्थिर बुद्धी असणारा मनुष्य कसे बोलतो, कसे बसतो, कसे चालतो, अर्थात व्यवहार कसा करतो? व्याख्या। या ठिकाणी अर्जुनाने स्थितप्रज्ञाच्या विषयी जे प्रश्न केले आहेत, या प्रश्नाच्या पूर्वी अर्जुनाच्या मनात कर्म आणि बुद्धीविषयी शंका निर्माण झाली होती। परंतु भगवंतांनी 52व्या 53व्या श्लोकात म्हटले की जर तुझी बुद्धी मोहरूपी चिखलातून बाहेर पडेल आणि किंग कर्तव्य विमूढता नाहीशी होईल तर तू योगाला प्राप्त होशील। हे ऐकून अर्जुनाच्या मनात शंका निर्माण झाली की जर मी योगाला प्राप्त होईल, स्थितप्रज्ञ होईल, तर माझ्यात कोणती लक्षणे असतील? म्हणून अर्जुनाने या आपल्या व्यक्तिगत शंकेविषयी प्रथम विचारले आणि कर्म तथा बुद्धीच्या विषयात अर्थात सिद्धांताच्या विषयात जी दुसरी शंका होती त्याला अर्जुनाने स्थितप्रज्ञाच्या लक्षणांचे वर्णन झाल्यावर विचारले। जर अर्जुन सिद्धांताचा प्रश्न येथे 54व्या श्लोकातच करीत होते तर स्थितप्रज्ञाविषयीचा प्रश्न लांबणीवर पडला असता। समाधिस्थस्य या ठिकाणी समाधीपद परमात्म्याचा वाचक आहे। यालाच पूर्वी 44व्या श्लोकात समाधौन विधीयते पदांनी म्हटले आहे। जो मनुष्य परमात्म्याला प्राप्त झाला आहे त्याच्यासाठी येथे समाधिस्थ पद आले आहे। स्थितप्रज्ञस्य हे पद सिद्ध आणि साधक या दोहोंचा वाचक आहे। ज्याचा विवेक दृढ आहे, जो साधनेपासून कधीही विचलित होत नाही, असा साधकही स्थितप्रज्ञ आहे, स्थिर बुद्धी असणारा आहे आणि परमात्म तत्वाचा अनुभव झाल्याने ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे असा सिद्धही स्थितप्रज्ञ आहे। म्हणून येथे स्थितप्रज्ञ शब्दात साधक आणि सिद्ध दोघेही आले आहेत। पूर्वी 41व्या पासून 45व्या श्लोकापर्यंत आणि 47व्या पासून 53व्या श्लोकापर्यंत साधकांचे वर्णन झाले आहे। म्हणून पुढील श्लोकात सिद्धाच्या लक्षणात साधकांचेही वर्णन झाले आहे। येथे शंका येते की अर्जुनाने तर समाधिस्थस्य पदाने सिद्ध स्थितप्रज्ञाचीच गोष्ट विचारली होती, परंतु भगवंतांनी स्थितप्रज्ञाच्या लक्षणांमध्ये साधकांविषयी का म्हटले? याचे समाधान असे आहे की ज्ञानयोगी साधकाची तर बहुतेक साधन अवस्थेतच कर्माविषयी उपरती होते। सिद्ध अवस्थेमध्ये तो कर्मापासून विशेष उपरम होतो। भक्तियोगी साधकाची ही साधन अवस्थेत जप, ध्यान, सत्संग, स्वाध्याय इत्यादी भगवत संबंधी कर्म करण्याची आवड होते आणि यांचे अधिक महत्त्व असते।
सिद्ध अवस्थेत तर भगवत संबंधी कर्म विशेष रीतीने होतात। अशा प्रकारे ज्ञानयोगी आणि भक्तियोगी दोघांच्या साधन व सिद्ध अवस्थेमध्ये अंतर येते। परंतु कर्मयोगीच्या साधन आणि सिद्ध अवस्थेमध्ये फरक येत नाही। त्याचा दोन्ही अवस्थेमध्ये कर्म करण्याचा प्रवाह जसाच्या तसाच चालत राहतो। कारण की साधन अवस्थेमध्ये त्याचा कर्म करण्याचा प्रवाह असतो आणि त्याच्या योगावर आरूढ होण्यामध्येही कर्मच मुख्य कारण ठरलेले असते। म्हणून भगवंतांनी सिद्धाच्या लक्षणात साधक ज्या रीतीने सिद्ध होऊ शकतो त्याचे साधनही सांगितले आहे आणि जे सिद्ध झाले आहेत त्यांची लक्षणेही सांगितली आहेत। का भाषा? परमात्म्यामध्ये स्थिर बुद्धी झालेल्या मनुष्याला कसे ओळखावे, अर्थात त्याची कोणती लक्षणे असतात, याचे उत्तर भगवंतांनी पुढील श्लोकात दिले आहे। स्थितधिक किम प्रभाषेत, तो स्थिर बुद्धी झालेला मनुष्य कसे बोलतो, याचे उत्तर भगवंतांनी 56व्या 57व्या श्लोकात दिले आहे। किमासीत, तो कसा बसतो, अर्थात संसारापासून कशा रीतीने उपरम होतो, याचे उत्तर भगवंतांनी 58व्या पासून 63व्या श्लोकापर्यंत दिले आहे। व्रजेत किम, तो कसा चालतो, अर्थात व्यवहार कसा करतो, याचे उत्तर भगवंतांनी 64व्या पासून 71व्या श्लोकापर्यंत दिले आहे। आता भगवान पुढील श्लोकात अर्जुनाच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देतात, ते पुढील भागात पाहूयात। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय।